रीती उपाय वृत्तीचा संचय करून चांगलं वाटते घेतलं पाहिजे, पण ते चांगलं एक दिवस जहर होणार आहे. मोठा टी व्ही, खूप महागडे कपडे, खूप मोठं घर, खूप मोठी उपभोगाची साधने एक दिवस जहर होणार आहे. आणि हे जहर जोपर्यंत आपल्या जवळ आहे तोपर्यंत आपल्याला या जगामध्ये कोणीही सुखी करू शकत नाही. सुख वाटते आपल्याला, क्षणिक सुखासाठी आपुल्या कुणी होतो नीती भ्रष्ट. क्षणिक सुखासाठी आपुल्या कुणी होतो नीती भ्रष्ट. कुणी त्यागी जीवन आपुले दुःख जगी करण्या नष्ट. कुणी त्यागी जीवन आपुले दुःख जगी करण्या नष्ट. देह करी जे काही, आत्मा भोगतो नंतर. जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर. जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर. जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर. जगी जीवनाचे सार घ्यावे जाणून सत्वर. जगी जीवनाचे सार घ्यावे जाणून सत्वर. जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर. जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर. जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर. सगळ्यांना गाणं पाठ आहे. क्षणिक सुखासाठी आपुल्या कुणी होतो नीती भ्रष्ट. सुख कसं असते? क्षणिक. तंबाखाचं सुख क्षणिक, खर्याचं सुख क्षणिक. एखाद्या निरपराध माणसाचे जेव्हा आपण पैसे खातो, एखाद्या अबला नारीची जेव्हा आपण तिच्यावर अत्याचार करतो, अतिशय सुखाची समजा आपण कल्पना केली, त्याला मोजलं समजा आपण. सुखाला मोजण्याचं काही मीटर निघालं नाही. ताप मोजता येते कशामध्ये? थर्मामीटरमध्ये. दूध मोजता येते लिटरमध्ये. केळी मोजता येतात डझनमध्ये. आलू कांदे किलोच्या भावात मोजता येतात, पण सुखाला मोजता येते का? नाही, मोजता येत नाही. पण आपण त्या सुखाच्या मागे धावतात. क्षणिक सुखासाठी आपुल्या कुणी होतो नीती भ्रष्ट. कुणी त्यागी जीवन आपुले दुःख जगी करण्या नष्ट. क्षणिक सुख, थोडं थोडं सुख. आम्ही नेहमी उदाहरण सांगतो. बहीण भावाला दर राखी पौर्णिमेला राखी बांधते दर, आणि दिवाळीमध्ये ओवाळते. दोघांचं प्रेम कसं आहे? त्या प्रेमाला काही तुलना आहे का? नाही. बहीण भावाच्या प्रेमाची तुलना करत नाही. आईवडिलाच्या पोटी दोघेही जन्मास येतात आणि दोघेही एकामेकाला परस्पर राखी बांधून भाऊ आपल्या खिशामधली 500ची नोट काढून तिला जेव्हा देतो, तेव्हा ते 500ची नोट फक्त कागद नसते, त्या 500च्या नोटामध्ये त्याचं प्रेम असते. आणि बहीण जेव्हा राखी बांधते तेव्हा तिचं लक्ष भावाच्या खिशाकडे नसते. असते का? नाही. ते सुख आहे, खरं सुख आहे. ज्या दिवशी भावाच्या खिशाकडे बहिणीची नजर घेईल त्या दिवशी राखी पौर्णिमा संपली. ज्या दिवशी बहीण घरी आली राखी बांधायसाठी आणि भावाला टेन्शन आलं का हिला किती पैसे टाकायचे, त्या दिवशी संपलं. पण ज्या दिवशी माहीत होते बहिणीला की आता शेताचे हिस्से झालेले आहे, वावराचे हिस्से झालेले आहे आणि भाऊ मला 5 लाख कधी देत आहे, त्या दिवशी बहीण फोन करते, माझा हिस्सा किती आहे? नाही, तुझा 15 लाख आहे. का बरं? तू तर 20 लाख घेऊन राहिला, मला 5 लाख पाहिजे. अरे पण तुला कसे मिळेल 5 लाख? नाही मला पाहिजे. नाही मिळत, जाऊ दे मग, देऊन दे मला 15 लाख, तुझं माझं सरलं. आता बहीण नाही ना, भाऊ नाही. अहो कोणासाठी, कशासाठी? फक्त कागदासाठी? क्षणिक सुखासाठी आपुल्या कुणी होतो नीती भ्रष्ट झालो सुखासाठी. कुणी त्यागी जीवन आपुले दुःख जगी करण्या नष्ट. आणि असं करून करून जेव्हा टेन्शन येते माणसाला, टेन्शन, तेव्हा तो जीवन नष्ट करायला जाते.
टेन्शन. आत्महत्या करणारा माणूस एका सेकंदात आत्महत्या कर, एका सेकंदात विचारते, फक्त 1 सेकंद. त्या एका सेकंदामध्ये त्याला जर कोणी धक्का दिला तर तो वाचतो, पण त्या एका सेकंदामध्ये त्याला जर कुणीच नाही मिळालं तर तो गळफास लावतो, एन्ड्रोसल्फा घेतो किंवा मग नदीमध्ये उडी टाकतो. कुणी त्यागी जीवन अपुले, दुःख जगी करण्या नष्ट. पुढची लाईन खूप महत्त्वाची आहे. देह करी जे जे काही, आत्मा भोगतो नंतर. आता इथं गडबड आहे. गडबड कुठे आहे? जिलेबी कोण खाल्ली? जिलेबी गोड होती हे कोणाला माहीत झालं? जिभेला. जिलेबी बनवत आहे हे कोणी पाहिलं? डोळ्यांनी पाहिलं. जिलेबीच्या दुकानात जायचं आहे, कोण गेले? पाय गेले. खिशातून पैसे कोणी काढले? हाताने काढले. जिलेबी घ्यायची किती होती? 1 किलो. घेतली किती? 5 किलो. खाऊन टाकली एकट्याने खाल्ली 5 किलो जिलेबी. देह करी जे जे काही. आता 5 किलो जिलेबी खाल्ली. जिलेबी कशाची बनते? मैद्याची. मैदा शरीरासाठी कसा आहे? घातक आहे. आपण खातो. मैदा काही आपलं खाद्य नाही आहे. मैदा पोटात गेलं की जठराग्नीला चिपकते. 5 किलो जिलेबी खाल्ली आणि त्याचं दुसऱ्या दिवशी पोट दुखू लागलं. आता पोट दुखल्यानंतर तो डॉक्टरकडे गेला. आता मला सांगा, त्याचं पोट दुखलं, जिभेला त्रास झाला का? नाही झाला. डोळ्याला नाही, हाताला नाही, पायाला नाही. ज्याचा काहीच गुन्हा नव्हता त्याला त्रास झाला. याचा काही गुन्हा होता का? यानं तर म्हटलंच नाही की जिलेबी आहे, चाल भाऊ खाऊ म्हणून. नाही. देह करी जे जे काही, आत्मा भोगतो नंतर. आपण कर्म करतो, करून जातो, पण त्या कर्माचा भोग आपल्याला इथंच भोगावं लागते. येथेच कर, येथेच भर, लपशील कोठवर. जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर. कोणता ईश्वर? कोणाला दिसला फळ देताना? चाबूक घेऊन आहे? कोणाला दिसला ईश्वर? हात वर करा बरं. दिसला? ईश्वर काय आहे? ईश्वर आहे पंचभौतिक सत्ता. आता हा इथे आमच्या रवी भाऊ जवळ केबल आहे, इथे इलेक्ट्रिकचा बोर्ड आहे. त्या इलेक्ट्रिकच्या बोर्डमध्ये 2 वायर गेले आहे आणि भाऊने बटन मारल्याबरोबर तानपुरा सुरू झाला. आता तो पिन काढून टाकायची आणि तिथं 2 बोटं लावायची आणि बटन सुरू करायची. काय होईल? जगू का वाचू? हा ईश्वर आहे. तो सोडत नाही आपल्याला कधीच. इथून धावत धावत जोराने गेलो ना, या भिंतीला मी लात मारली तर भिंतीला त्रास होईल का? कोणाला होईल? आपल्याला. हे भिंत ईश्वर आहे आपल्यासाठी. मी इथून खाली उतरलो, विशाल भाऊला 2 शिव्या दिल्या, विशाल भाऊने मला 2 शेकल्या गालात. आता हे ईश्वर आहे. ईश्वर आहे कुठे हो? आपण जिथे ॲक्शन देतो, ॲक्शन दिल्यानंतर जिथून आपल्याला रिॲक्शन मिळते, जिथून मिळते त्याचं नाव ईश्वर. जैसे ज्याचे कर्म तैसे. जिलेबीनं आपल्याला रिॲक्शन दिलं, जिलेबीला खाऊन आपण ॲक्शन केली, पण किती खायची याचं तंत्र कोणाकडे होतं? आपल्याकडे होतं. मग आपण खाल्ली का ती? नाही. पैसे किती कमवायचे याचं तंत्र कोणाकडे होतं? आपल्याकडे होतं. किती बोलायचं याचं तंत्र आपल्याकडे आहे. कसं जगायचं, किती खायचं, किती पैसा कमवायचा, कसं बोलायचं, कसं जगायचं, कसं वागायचं याचं तंत्र आपल्याकडे आहे. पण आपण सुखाच्या मागे लागल्यामुळे ते तंत्र आपण सोडून दिलेलं आहे. त्याच्यामुळे आपल्या जीवनामध्ये दुःख आहे. 5 लाखासाठी 40 वर्षाची राखी बंद झाली. किती लाखासाठी? 5 लाखासाठी बहीण भावाकडे येत नाही आणि भाऊ बहिणीकडे जात नाही. हे हो सुख. याच्या मागं आपण लागलो. हे आपल्याला देईल, शेवटपर्यंत येईल नाही. 5 लाख कागदाच्या नोटा 500 लिहून आहे, बँकेत जमा केले. त्या 5 लाखाचे समजा महिन्याचं व्याज आपण घेतलं तर आपलं पोट भरते, नाही असं नाही. पण जो संबंध आजपर्यंत 40 वर्षापर्यंतचा आपला जिवंत जीवाशी, जिवंत ईश्वराशी होता, तो संबंध आपला ईश्वराशी तुटला. जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर. ही पंचभौतिक सत्ता आपल्याला सोडत नाही. इलेक्ट्रिक सोडत नाही, ही जीभ सोडत नाही, हे डोळे सोडत नाही, हे तोंड सोडत नाही, हे हात सोडत नाही, हा पाय सोडत नाही. जसं कर्म करू तसं इथंच भोगून द्यावं लागते.
दुसरी कुठली जागा भोगून देण्याची या जगात नाही आहे. नित्य कर्म सत्ता तुझे हाती. कोणाच्या हाती आहे? आपल्या हातात कर्माची सत्ता. पण आपली आशा सुटत नाही. संत लिहितात पटत आशेची आपूर्ती समाधान भंग. 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 प्रचितीचे अंग सिद्ध आहे. गमधनी सानी धनी दप पदम पगम ग मगरे सानी सा. प्रचितीचे अंग सिद्ध आहे. प्रचितीचे अंग सिद्ध आहे. प्रचितीचे अंग सिद्ध आहे. सिद्ध आहे. आशेची आपूर्ती समाधान भंग. आशेची आपूर्ती समाधान भंग. आशेची आपूर्ती समाधान भंग. प्रचितीचे अंग सिद्ध आहे. प्रचितीचे अंग सिद्ध आहे. प्रचितीचे अंग सिद्ध आहे. आशेची आपूर्ती समाधान भंग. आशेची आपूर्ती समाधान भंग. आशेची आपूर्ती समाधान भंग. काय म्हणतात? अभंगवाणीत आहे. आशेची आपूर्ती समाधान भंग. आपल्या जीवनामध्ये आशा असल्यामुळे समाधान संपत आहे. कारण उदाहरण तुम्हाला माहीत आहे, सोन्याचं हरिण आणि त्या सोन्याच्या हरिणाची जोडी घालायची होती. कोणाला? सीतामातेला सोन्याच्या हरिणाची जोडी घालायची होती. द्रौपदीने तिच्या नवऱ्याने बांधलेला इंद्रप्रस्थ पाहून तिच्या अंतःकरणातला जो अहंकार आहे तो डोक्यात शिरला. आणि शिरल्यामुळे पूर्ण समाधान जीवनातलं भंग झालं. लक्ष्मण म्हणाले, दादा काय करताय? सोन्याचं हरिण राहत नाही, कधीच राहत नाही सोन्याचं हरिण. प्रभू रामचंद्र म्हणाले,
अरे नाही राहत मलाही माहीत आहे, पण स्त्री हट्ट आहे, जावं लागते, आणावं लागते. पूर्ण रामायण घडलं नाही. तसंच सोन्याचं हरिण काय माहीत आहे का आपल्या जीवनामध्ये? पैसा, ज्याच्यासाठी आपण रात्रंदिवस धावत आहोत. मान, प्रतिष्ठा, जात, धर्म, कुळ, जाती, रीतिरिवाज हे सोन्याचं हरिण आहे. त्याच्यामागं आपण धावत आहोत. म्हणून आपल्याला वनवास आहे. आपण सगळे वनवासात आहोत, प्रत्येकजण. आशेची अपूर्ती, समाधान भंग, प्रचितीचे अंग. प्रचिती घेतली आहे संतांनी, सिद्ध आहे, सिद्धच आहे. शास्त्र काढून पहा. भर्तृहरी राजाचं त्याच्या पत्नीवर अमाप प्रेम होतं. ज्या दिवशी भर्तृहरी राजाला एका साधूने फळ आणून दिलं, तो आपल्या राणीकडे घेऊन गेला. तिचं नाव पिंगला होतं. पिंगलेला ते फळ दिलं. म्हणे, राणी हे फळ आहे, मला एका राजाने दिलं. हे फळ आपल्या प्रिय असलेल्या व्यक्तीला द्यायचं आहे. माझं ह्या जगामध्ये प्रिय कुणीच नाही म्हणे तुझ्याशिवाय. तू माझी पत्नी आहेस. ती म्हणे, महाराज तुम्ही काही चिंता करू नका, आंघोळ करते आणि मी हे फळ खाते. राजा चालला गेला. पण गडबड कशी आहे, आपल्याला जिथं सुख वाटते तिथं सुख राहत नाही. त्या पिंगला राणीचं त्या राजदरबारातल्या घोड्याचा जो दरोगा आहे, सरदार, त्याच्यावर प्रेम होतं. आपल्या पतीवर प्रेम नव्हतं. मग ती त्याला बागेत भेटली आणि त्याला म्हणते, हे फळ घे, तू खा, कारण हे फळ आपल्या प्रिय व्यक्तीला द्यायचं असते आणि माझा प्रिय कोण आहे? तू आहेस. त्याने फळ घेतलं, म्हणे खाऊन टाकतो. तो गेला. पण त्याची प्रिय होती नगरातली नगरवेश्या, नाचणारी बाई. तो तिच्याकडे घेऊन गेला. जेव्हा रात्री मुजरा पाहायसाठी गेला, मुजरा ऐकासाठी गेला, तेव्हा तिला त्याने फळ दिलं. म्हणजे हे फळ प्रिय व्यक्तीला आपल्याला द्यायचं आहे. तू माझी प्रिय आहेस, मी तुला देत आहे. तिने ते फळ घेतलं. रात्रभर विचार केला. मी म्हणे नगराची नगर वधू आहे. माझ्या व्यक्तिमत्वाला आणि माझ्या चारित्र्याला हे फळ शोभत नाही. म्हणे हे फळ राजाच्या लायक आहे. या दरबारात हे फळ कोणासाठी आहे? या नगरीचा जो राजा आहे, जो या प्रजेचा रक्षक आहे, त्या प्रजेच्या रक्षकापर्यंत हे फळ पोचलं पाहिजे. म्हणून तिने ताबडतोब रथ बोलवला. रथावर बसली आणि भर्तृहरी राजाकडे गेली. आणि भर्तृहरी राजाला रात्री 10 वाजता ते फळ दिलं. म्हणे, महाराज हे फळ घ्या, हे प्रिय व्यक्तीला द्यायचं असते आणि या पूर्ण नगरीमध्ये माझे प्रिय फक्त तुम्ही आहात. राजाने ते फळ पाहिल्याबरोबर राजाच्या पायाची, ते म्हणते ना, मस्तकात गेली आग. म्हणजे हे फळ तुला कोणी दिलं? म्हणजे महाराज ते नाही. म्हणे मला सांग, हे फळ तुझ्याकडे कुठून आलं? म्हणे महाराज तुमच्याच राज्याचा जो घोड्याचा सरदार आहे त्याने मला दिलं. त्याला बोलवलं तर तो थरथरच कापायला लागला. काय झालं? हे फळ तुला कुठून मिळालं? महाराज नका विचारू म्हणे, हे फळ कोणी दिलं मला. हे जर फळ कोणी दिलं हे तुम्हाला सांगितलं तर तुम्ही हे राज्य सोडून चालले जाल. मला फाशी झाली तरी बेत, पण कोणी दिलं? म्हणे हे फळ मला तुमच्या राणीने दिलं, प्रिय राणीने. तेव्हा त्याच्या पायाखालची जमीन सरकली. आशेची अपूर्ती, समाधान भंग झालं त्याचं समाधान. आणि ते फळ त्याने आपल्या हातात घेतलं, मागे लपवलं आणि राणी वसामध्ये गेले. आणि पिंगलेला विचारते, राणी प्रिये या महाराज. म्हणे मी तुला जे सकाळी फळ दिलं खायसाठी ते खाल्लं का? ती धावत धावत आली, राजाला आलिंगन दिलं. महाराज मी तुमची आज्ञा कधीतरी मोडणार आहे का? म्हणे असाच नाटकी आहे समाजातले आपले लोक. बाबा कधीतरी असं होईल का म्हणे की तुम्ही मला दिलं नाही मी खाल्लं नाही, असं का? राजाने तिला आपल्या मिठीतून तत्काळ बाहेर काढली आणि ते फळ समोर दाखवल्याबरोबर पिंगलाला मूर्छित पडली. मूर्छित पडल्याबरोबर बाहेर निघाले भर्तृहरी. आणि भर्तृहरी राजांनी तिथे लिहिलं, याम चिंतायाम सततम महिषा विरक्ता शापन्य मिथ्य जदले सज्जनोन्य सक्ता धित्तामच्या मदनमच्याही मामच्या. मी ज्या पत्नीवर आसक्त आहे ती पत्नी घोडादरोगावर आसक्त आहे. जो घोडादरोगा होता तो माझ्या पत्नीवर आसक्त नव्हता, तो नगराच्या वेश्यावर आसक्त होता. आणि नगराची वेश्या माझ्यावर आसक्त आहे. या आसक्तीला धिक्कार आहे. धित्तामच्या मदनमच्या या मदनाला धिक्कार आहे. जोडी घेतली
आणि नगराच्या बाहेर चालले गेले, जंगलामध्ये जाऊन तपस्या केली आणि ते झाले राजे भर्तृहरी. ज्यांना ज्यांना झटके बसले ना ते महाराजच झाले. आपल्याला कधी झटका बसले का? झटका लावणं झाले आमचे विशाल भाऊ आत्ता. तबल्यावर कुठे गेले म्हणलं, ते म्हणे तुळी लागले आहे ते झटका लावायला गेले म्हणे, झटका मशीन. डुकरासाठी झटका लावतो, बकरीसाठी झटका लावतो, नाही रोयाळासाठी झटके लावतो. आपल्याला झटके कधी लावायचे आहे? आपल्या बॅटऱ्या कुठे आहे? कुठे आहे बॅटरी आपल्या? ह्या बसली आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, गाडगे महाराज हे झटके होय, पण एवढे मुजर आहे का झटके तोडून तुरी खाते, झटके तोडून हुंडी घेतो, झटके तोडून खर्रा खातो, झटके तोडून तंबाखू खातो बापो, झटके तोडून कीर्तनाचे पैसे घेतो. मग कोणती बॅटरी लागणार आहे? आशेची या पूर्ती समाधान भंग, प्रचितीचे अंग सिद्ध आहे. सिद्धच आहे म्हणते हे. ज्या ज्या लोक हे आशेच्या मागं धावले, देवसुद्धा हे सगळे देव आहे बरं, मोठे मोठे लोक. भर्तृहरी राजा, गोपीचंद राजा यांचं जीवन पहा. माता सीता, एवढी मोठी 5 नवऱ्यांची पत्नी द्रौपदी, जीवन पहा त्यांचं. केवढा मोठा दुर्योधन होता. त्याला जेव्हा बोलवलं पाहायसाठी, गांधारीने पट्टी उघडली, त्याला सांगितलं ये म्हणे पण पूर्ण नग्न ये म्हणे, तू असा येऊ नको. पण कृष्णाने चालाकी केली, लाज नाही वाटत म्हणे, एवढा मोठा ना आईच्या समोर उभा होते म्हणे तू. आणि बरोबर नको तिथे त्याला कमजोर करून ठेवलं. एवढा मोठा दुर्योधन, शेवटी त्यालाही मरावं लागलं. विषय रावण मातला, त्याचा अधपात झाला. भल्या भल्याशी लावे ही थट्टा, अशी ही नाही, भल्या भल्याशी लावेल बट्टा, अशी ही थट्टा. कुठं आहे सुख बापो? कोणत्या सुखाच्या मागे धाव आपण? संत सुख जया अनुभव, 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 संत सुख दयानुभव. भाग्यवंत जीव जीवन मुक्त, भाग्यवंत जीव जीवन मुक्त. भाग्यवंत जीव जीवन मुक्त, तया नाही आटा आटी, आटाटी तया नाही आटाटी, आटाटी. कल्पनेची गाठी सोडलिया, कल्पनेची गाठी सोडलिया. कल्पनेची गाठी सोडलिया, सोडलिया. कल्पनेची गाठी सोडलिया, कल्पनेची गाठी सोडलिया. कल्पनेची गाठी सोडलिया, कल्पनेची गाठी सोडलिया, सोडलिया. संत सुख जया अनुभव, संत सुख जया अनुभव, संत सुख जया अनुभव. ज्याच्या जीवनामध्ये संतांच्या सुखाचा अनुभव आहे तो भाग्यवंत जीव आहे. कारण तया नाही आटाटी, कल्पनेची घाटी सोडलिया,
त्या मनुष्याच्या जीवनात आटाआटी राहत नाही. आपण भौतिक सुखाच्या मागं धावत आहोत, संत आत्मिक सुखाच्या मागं धावत होते. आमच्या ओळखीचे एक सर शिक्षक आहे आमच्याकडे, जिल्हा परिषदला शिक्षक आहे. जिल्हा परिषद शिक्षकाचा पगार किती आहे आपल्याला माहीत आहे, पण त्या पगारात त्याचं काम नाही जमत. त्याने वडिलाची शेती करत आहे तो 15 एकर. त्या 15 एकर शेतीमध्ये विभिन्न पिकं घेत होतो. तेवढंही करून जमलं नाही, 4 गायी घेतल्या दुधासाठी. तेवढंही करून जमलं नाही, कडकनाथ कोंबड्या आणल्या. मला म्हणे, सर कडकनाथ कोंबडीचं जे मांस आहे ना ते खाल्लं ना म्हणे कोणतीच बिमारी होत नाही. पण माणूस मरते का नाही, मरते बिरते म्हणे. मरत नसेल अशी कोंबडी सांगा, आत्ता खातो म्हटलं मी. नाही, मरते म्हणे. कडकनाथ कोंबडी आणली, ट्रॅक्टर आणलं, गाई आणल्या, म्हशी आणल्या, खूप सारा धंदा. सकाळी उठलं की दूध कळायला जायचं, आंघोळ पाणी केलं, नाश्ता केला नाही केलं, बुकं उचले की चाललो हो आई. पुन्हा तिकडून आलं नाही, गाडी घेतली का पुन्हा दूध धुवायला चाललं, पुन्हा कडकनाथ कोंबडी आली की त्याला विकली, पुन्हा शेतीत चाललं. असे त्या माणसाचे 15 वर्ष गेले. किती गेले? 15 वर्ष गेले. हो शिक्षक, चांगली नोकरी आहे, चांगल्या नोकरी. आपलं असंच आहे, आपण अजून शिकायचं पाहतो. शिक्षकाला RTचा कमिशन एजंट बनण्याची काय गरज आहे? शिक्षकाला तुम्ही म्हणता शिक्षकच, मी शिक्षकच होतो. मी नोकरी करून पाहिली, 8 वर्ष नोकरी केली. पहिल्या वर्गापासून तर D.ED वाल्यापर्यंत शिकवलं मी. मॅट्रिकला शिकवलं, 12वीला शिकवलं, D.ED वाल्याला शिकवलं, 5व्या 6व्या 7व्या 8व्या 9व्या 10व्या पहिल्या वर्गापासून शिकवलं. शिक्षक लोकांच्या घोडक्यात बसलो. असे अनुभव आले का टिकलोच नाही मी. सगळे म्हणे तू यू आर म्हणे, का इंग्रजीत शब्द वापरला, मराठीत नालायक म्हणते त्याला, इंग्रजीत काहीतरी मला त्यांनी शब्द वापरला. तुम्ही म्हणे लायकीचेच नाही म्हणे शिक्षकाच्या. मग तुम्ही फक्त अनफिट. तुम्ही म्हणे शिक्षक पदासाठी काय म्हणे अनफिट आहे. तुम्ही फक्त एक काम करा, ह्या टाळ घ्या म्हणे आणि ह्या कुटत राहा म्हणे चौकात. टाळच कुटत आहो मी, फक्त चौकात नाही आहो, तुमच्या लोकात आहो. शिक्षक जाऊन पाहिलं त्यांच्यात, असे मरमर करते लोक कमवण्यासाठी. 60, 70, 80 हजार रुपये पगार आहे. अवचित जन्मलाशी येत तरी अर्जुना. भगवान श्रीकृष्ण भगवद्गीतेत, त्या भगवद्गीतेला प्राकृत भाषेत आणलं आमच्या 21 वर्षाच्या ज्ञानेश्वरने. आहा कटकट आहे ओकटे ये मृत्यू लोकीचे उफराटे, येत तरी तू अर्जुना अवचटे जन्मलाशी. काय म्हणतात? आहा कटकटे, हे ओकटे म्हणजे वक्ते, खराब भाषा म्हणजे गावठी भाषा आहे. ओकटे ही प्राकृत भाषा आहे. आहा कटकटा म्हणते संसाराची. ओखटे वक्ती आहे. ये मृत्यूलोकीचे उफराटे, ज्या मृत्यूलोकामध्ये तू अर्जुना आहेस ना, हे मृत्यूलोक उलटा आहे बनते. कसं आहे? उलटा आहे. लग्न नाही केलं तर लग्न काऊन नाही केलं, लग्न झालं तर पोरं काऊन नाही झाले, मुलं झाले तर कॉन्व्हेंटमध्ये काऊन नाही टाकले, जिल्हा परिषदमध्येच का टाकले. किती प्रश्नाचे उत्तर द्यायचे हो नाही. घर किरायाने राहत होते तर कौलाचंच का बांधलं. स्लॅबच्या खोलीत गेलो तर डबल मजली का नाही बांधलं. डबल मजली बांधलं तर मग ते मधामध्ये हॉल राहते त्याला काय म्हणते, सगळं दिसते. हां नाही पुन्हा इंग्रजी बोला, इंग्रजी. हां ड्युप्लेक्स. आता मराठी जमत नाही. डुप्लेक्स का नाही बांधलं. मुलाला मराठी शाळेतच का टाकलं. लग्नच का नाही झालं. 4 वर्ष झाली तर मुलंच का नाही झाली. ये मृत्यू लोकीचे उफराटे म्हणतात ज्ञानेश्वर महाराज. आहा कटकट आहे ओकटे ये मृत्यू लोकीचे उफराटे, एथ तरी तू अर्जुना अवचटे जन्मलाशी. कसा जन्मास आला? अवचटे म्हणजे अचानक धक्का मारून. कधी बसमध्ये चढले का? खूप गर्दी राहिली भाऊ बसमध्ये, फक्त मधात जाऊन उभं राहायचं. मागचे लोक ढकलत तुम्हाला समोर अवचटे. तसे आपण मनुष्य जन्मात अचानक आलो धक्के मारून. हां आहा कटकट आहे ओकटे ये मृत्यू लोकीचे उपराटे, येत तरी अर्जुना तू अवचटे जमलाशी. म्हणून झडझडोनी वहिला निघ येत भक्तीची या वाटा लाग. 3ऱ्या अध्यायामध्ये ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, ये भक्तीची या, ये म्हणजे अर्थात तू भक्तीच्या वाटेला लाग. भर
त्या पूर्ण रणांगणामध्ये सगळे सैन्य थांबलेले आहे बाण भाते घेऊन. आणि त्या बाण भाते घेऊन त्या कुरुक्षेत्रावर भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला उपदेश करत आहे. अर्जुन